आज आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा त्याच्यामध्ये पॉलिटीचे क्वेश्चन डिस्कस करणार आहोत. 4 जून 2023 मध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षा झाली होती. त्यामध्ये पॉलिटीचे क्वेश्चन डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. आता याच्यामध्ये 15 क्वेश्चन्स आहे, पण त्या 15 क्वेश्चनच्या माध्यमातून तुम्हाला आणखी कसे क्वेश्चन्स येऊ शकतात किंवा एक्स्ट्राची माहिती मी या ठिकाणी द्यायचा प्रयत्न केलेला आहे. आपण वन बाय वन स्टार्ट करूयात आजचे क्वेश्चन. बघा, पहिला क्वेश्चन होता, खालीलपैकी कोणते विधान अनुच्छेद 164 मध्ये समाविष्ट नाही? पहिलं सगळ्यात महत्त्वाचं काय लक्षात ठेवायचं आहे की काय विचारलंय, नाही विचारले याच्यावर फोकस पाहिजे. तर आर्टिकल 164 मध्ये आपल्याला काय सांगितलं नाही हे विचारलंय. पहिलं बघा, मुख्यमंत्र्यांची नियुक्ती राज्यपालद्वारे केली जाईल. एकदम बरोबर विधान आहे. बघा, आपल्याकडे जे सीएम असतं त्यांची अपॉइंटमेंट कोण करतं? गव्हर्नर करतात. आणि बाकी पण जे काउन्सिल ऑफ मिनिस्टरचे मिनिस्टर असतात त्यांची पण अपॉइंटमेंट गव्हर्नर करतात. फक्त ते सीएमला कन्सल्ट करतात. म्हणजे सीएमची अपॉइंटमेंट गव्हर्नर करतात, बाकी मंत्रीची पण अपॉइंटमेंट गव्हर्नर करतात, फक्त ते सीएमला विचारतात. सेकंड बघा, मंत्रिमंडळ राज्याच्या विधानसभेला एकत्रितपणे जबाबदार असणार नाही. या ठिकाणी नाही दिलं म्हणून हा विधान चुकलं मित्रांनो, कारण की कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटीचं तत्व आपल्याकडं, आणि म्हणून सेकंड विधान चुकलं. आपल्याकडे जे काउन्सिल ऑफ मिनिस्टर असतं ते कलेक्टिव्हली विधानसभा किंवा कनिष्ठ सभागृहाला रिस्पॉन्सिबल असतं. कळतंय का? वरिष्ठाला नाही, कनिष्ठ सभागृहाला रिस्पॉन्सिबल असतं, आणि म्हणून सेकंड विधान या ठिकाणी चूक दिलेलं आहे. आपल्याला काय विचारलं तर चूक, म्हणून आपला ऑप्शन बी येणार आहे आन्सरमध्ये. तर हे तिसरं बघू, इतर मंत्र्यांची नियुक्ती राज्यपाल मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार करतील. मी या ठिकाणी सांगितलं बघा, सीएम जे असतात त्यांना गव्हर्नर निवडतात, आणि अन्य मंत्री जे असतात, बाकी मंत्री असतात त्यांना पण कोण निवडतात? गव्हर्नर, पण ते सीएमला कन्सल्ट करतात, सीएमच्या सल्ल्याने निवडतात. तर तिसरं विधान बरोबर आहे. आणि जो मंत्री कोणताही सलग 6 महिने कालावधीसाठी राज्याच्या विधिमंडळाचा सदस्य नसेल तो त्या कालावधीत सभापतीनंतर मंत्री राहणार नाही. बरोबर आहे मित्रांनो. बघा, जर का तुम्ही एखाद्या हाऊसचे मेंबर किंवा एखाद्या हाऊसचे मेंबर बनले आहात आणि एखादा मिनिस्टर जर का 6 महिने गैरहजर असेल, 6 महिने सलग 6 महिने कालावधीसाठी विधिमंडळाचा सदस्य नसेल, तर त्याला मंत्रिपद राहणार नाही, किंवा 6 महिन्याच्या आत तुम्हाला एक इलेक्ट होऊन यावं लागेल, असं प्रोव्हिजन आहे. कळतंय? सो तुम्हाला प्रोव्हिजन कळालंय. मग आपल्याकडे आर्टिकल 164 वगैरे दिलेले. आता जे आर्टिकल 164 आहे ना, ते केंद्रामध्ये 75 आहे. म्हणजे 75 आणि 164 हे जोडीमध्ये काम करतात. इकडं पीएम संबंधित तरतूद येते, इकडं सीएम संबंधित तरतूद येते. मग काय बघूयात आपण. मुख्यमंत्र्यांची नियुक्ती राज्यपाल करतात. आपण बघितलं सीएमला कोण आपण करणार आहे? गव्हर्नर करणार आहे. सेकंड, इतर मंत्र्यांची नियुक्ती राज्यपाल करतात सीएमच्या सल्ल्यानुसार. म्हणजे अन्य मंत्री जे काउन्सिल ऑफ मिनिस्टर त्यांना कोण निवडतं? गव्हर्नर प्लस सीएम, हे दोघं मिळून निवडतात सीएमच्या सल्ल्याने. आणि मंत्री राज्यपालाच्या मर्जीपर्यंत पद धारण करतात. आता इकडे 2 कन्सेप्ट लक्षात घ्या. जो एकटा मंत्री असतो तो मंत्री कोणाला रिस्पॉन्सिबल असतो? गव्हर्नरला किंवा राज्यपालला. म्हणजे इंडिव्हिज्युअल रिस्पॉन्सिबिलिटी कोणाला आहे? राज्यपाल संबंधी. बट तुम्ही संपूर्ण काउन्सिल ऑफ मिनिस्टर किंवा संपूर्ण मंत्रिमंडळाचा विचार केला तर संपूर्ण मंत्रिमंडळ कलेक्टिव्हली कोणाला रिस्पॉन्सिबल आहे? तर विधानसभाला रिस्पॉन्सिबल आहे. कळतंय? मग इंडिव्हिज्युअल रिस्पॉन्सिबल टू द गव्हर्नर अँड कलेक्टिव्हली रिस्पॉन्सिबल टू द लोअर हाऊस, विधानसभा. हे विधान लक्षात असू द्या. ओके, आता पुढे बघूया. मंत्रिमंडळ राज्याच्या विधानसभेला एकत्रितपणे जबाबदारी आपण बघितलं. म्हणजे मंत्रिमंडळ कोणाला आहे? तर विधानसभेला. इकडे तुम्हाला एक्झाम मध्ये काय करतील? हे विधानसभेच्या जागी विधिमंडळ टाकतील. ओके, पण विधिमंडळ आहे का? नाही. कारण की ज्यावेळेस आपण विधिमंडळ म्हणतो तर त्याच्यामध्ये विधानसभा आणि विधान परिषद दोघे येतात. तर आपलं आन्सर विधानसभा पाहिजे, विधान परिषद नाही. तर विधानसभा लक्षात असू द्या. मंत्र्याला पदभार स्वीकारण्यापूर्वी राज्यपाल पद गुप्ततेची शपथ घ्यावी लागते. बघा, एकदा का तुम्हाला सीएम किंवा मिनिस्टर बनायचं असेल तर शपथ घ्यावी लागेल. तर कोणासमोर शपथ घेणार आहे? गव्हर्नर समोर शपथ घेणार आहे. जर एखादा मंत्री सलग 6 महिने गैरहजर असेल त्याचे मंत्रीपद जाणार. बरोबर आहे ना? तुम्ही जर का 6 महिने गैरहजर असेल तर तुमचं मंत्रीपद काय करणार? जाणार. ही पण तरतूद आहे. आणि त्यांचं वेतन आणि भत्ता राज्य विधिमंडळ कायद्यानुसार ठरवते. या ठिकाणी संसद नाही. बघा, एमपीचा पगार असेल, मेंबर ऑफ पार्लमेंट, खासदार, त्याचा पगार कोण ठरवणार आहे? संसद कायद्याने. पण आपल्याकडे एमएलए राज्यासंबंधी, तर राज्य एमएलएचा पगार कोण ठरवतं? तर आपलं राज्य विधानसभा बाय ऍक्ट ठरवते, कायद्यानुसार ठरवते. गव्हर्नरच्या हातात पगार नसतो, तो कायद्यानुसार ठरवला जातो. नका सर, हे प्रोव्हिजन लक्षात असू द्या. हे सगळे प्रोव्हिजन आर्टिकल 165 संबंधी आपण बघितले. आपल्याला जे दिलं होतं क्वेश्चन मध्ये 164 त्या संबंधी आपण हे प्रोव्हिजन बघितलं. ओके, पुढचं बघा, व्यक्तीचे नागरिकत्व समाविष्ट केले जाते. आता आपल्याकडे ना सिटिझनशिप चॅप्टर आहे, थोडा निग्लेक्टेड चॅप्टर असतो, पण त्याच्यावर क्वेश्चन येतात की नागरिकत्व टर्मिनेशन कोणकोणते माध्यम, एखादं नागरिकत्व जाण्याचे भारतामध्ये कोणकोणते माध्यम. आपल्याकडे एक लक्षात घ्या, आपल्याकडे 5 प्रकारे नागरिकत्व भेटते. म्हणजे भेटण्याचे मार्ग किती आहे? 5 आहे. आणि 3 प्रकारे नागरिकत्व जाणे, तर जाण्याचे मार्ग किती आहे? 3.
असे स्टेटमेंट फक्त 2 बनवू शकतात तुमच्या एखाद्या एक्झाममध्ये, की भारतामध्ये 5 प्रकारे नागरिकत्व दिले जाते, तर बरोबर विधान आहे. आणि भारतामध्ये 3 प्रकारे नागरिकत्व टर्मिनेट केले जाते, तर हे पण बरोबर आहे. हे बेसिक फॅक्ट लक्षात ठेवा. आता आपण कायदा बघू. बघा, व्यक्तीने स्वइच्छेने अन्य देशाचे नागरिकत्व स्वीकारल्यास. किती सोपं आहे. बघा, एखादा व्यक्ती काय असेल, स्वतःने आता आज आपण इंडियाचे सिटीजन आहे, आपण उद्या जाऊन एखाद्या दुसऱ्या फॉरेन कंट्रीचं सिटीजनशिप स्वतःने घेतलं, तर भारताची सिटीजनशिप जाणं हे एकदम बेसिक स्टेटमेंट आहे. म्हणून तुम्हाला अविधान तर लॉजिकली पण यायला पाहिजे, म्हणजे ब आणि क तर या ठिकाणी येणार नाही, एवढं लक्षात घ्या. आता सेकंड बघा, या ठिकाणी व्यक्तीने नोंदणीद्वारे नागरिकत्व मिळाल्यानंतर 5 वर्षाच्या कालावधीत 18 महिन्याच्या कारावास झाला असेल तर. आता या ठिकाणी ना कुठेतरी काहीतरी फॅक्च्युअल आलंय, मग आपण थोडं याला स्टॉप करू. जेवढं फॅक्च्युअल आलं आपण खालचे स्टेटमेंट बघू काय दिले. तिसरं बघा, फसवणूक आणि गैरप्रकार करून नागरिकत्व मिळवलेले आहे असे भारत सरकारला समाधान झाले. बघ, हे पण लॉजिकल राईट आहे, की तुम्ही फ्रॉड करून सिटीजनशिप घेतली तर तुमचं टर्मिनेट होणार, म्हणजे सी पण विधान असलंच पाहिजे. मग सी विधान असलंच पाहिजे. सेकंड, चौथं बघा, व्यक्तीने भारतीय राज्यघटनेची अनिष्टता दाखवली असेल तर बरोबर आहे. तुम्ही डिसलॉयलिटी दाखवली कॉन्स्टिट्यूशन सोबत तर असणार आहे, म्हणजे डी तर येणार आहे. मग हा डी येणार आहे, म्हणजे हा पण पर्याय कट होतो. आता तुम्हाला बघायचं आहे की हा फॅक्ट दिलेला बरोबर आहे का या क्वेश्चनमध्ये. ओके, तर याच्यामध्ये लक्षात ठेवा, हा जर 18 महिने ना हे चुकवले, इकडे 2 इयर पाहिजे होतं, 18 महिने या ठिकाणी चुकवलं, म्हणून हे विधान कुठं चुकतं, म्हणजे ब चुकीचं येणार आहे, म्हणजे आपला पर्याय फक्त एसीडी येणार आहे, कारण की ब विधान चुकीचं आहे, एसीडी. मग सिटीजनशिप चॅप्टरमध्ये काय काय फॅक्ट्स आहेत तेवढे करावे लागणार आहे. असा क्वेश्चन येतो डेफिनेटली, तर येऊ शकतो सिटीजनशिप चॅप्टर. आपल्याकडे बघा, सिटीजनशिप ऑफ इंडियामध्ये सिटीजनशिप 5 मार्गाने अक्वायर केली जाते आणि 3 मार्गाने जाते. मी सांगितलं 5 येण्याचे मार्ग, 3 जाण्याचे मार्ग. मग बाय बर्थ भेटू शकते, बाय डिसेंट भेटू शकते, बाय रजिस्ट्रेशन भेटू शकते, बाय नॅचरलायझेशन आणि बाय इनकॉर्पोरेशन ऑफ फॉरेन टेरिटरी. या 5 मार्गाने आपल्याकडे सिटीजनशिप येते आणि 3 मार्गाने आपल्याकडे सिटीजनशिप जाते. ओके, सो हे तुम्हाला RTD किंवा काही फॅक्ट्स लक्षात ठेवावं लागेल. हे 3 मार्ग, हे 5 मार्ग एक्झामसाठी महत्वाचे, म्हणून लक्षात असू द्या. ओके, या ठिकाणी तुम्हाला बाय बर्थ किंवा बाय प्लेस ऑफ बर्थ वगैरे किंवा या ठिकाणी नॅचरलायझेशन करून टाकतात, कळतंय. या ठिकाणी नॅशनलायझेशन करून टाकतात, म्हणजे राष्ट्रीयकरण असे शब्द देतात, काहीतरी कन्फ्युज करतात. सो बी केअरफुल. पुढचा क्वेश्चन बघा, भारतीय संविधानात, हा पण महत्वाचा क्वेश्चन आहे की आपण कुठून काय काय घेतलेलं. बघा, भारतीय संविधानाने स्वीकार केलेल्या कोणती जोडी योग्य जोड्या वगैरे, जोड्या कोणकोणत्या ते विचारले फॉर रिगार्ड टू आपल्याला सगळं विचारलंय. कोणाकडून काय घेतलं बघा, अमेरिकेकडून व्हाईस प्रेसिडेंटचं पण घेतलंय, बरोबर. बघा ना कसं काय लक्षात ठेवा माहितीये का, जेव्हा तुम्ही USA बघता ना, USA मध्ये एक प्रेसिडेंट आणि व्हाईस प्रेसिडेंट असतात, बरोबर आहे. तर प्रेसिडेंटचं इम्पिचमेंट म्हणजे प्रेसिडेंटला काढायचं आणि त्याच्या जागी व्हाईस प्रेसिडेंटला नेमायचं, हे दोघं पद आपण कोणाकडून घेतले, USA घेतलं, असं लक्षात ठेवा. कळतंय का, म्हणजे इम्पिचमेंट ऑफ प्रेसिडेंट हे पद कोणाकडून घेतलंय, अमेरिकेकडून घेतलंय. व्हाईस प्रेसिडेंटचं पद पण कोणाकडून घेतलं, अमेरिकेकडून घेतलं, म्हणून पहिलं विधान राईट येणार आहे. कॅनडाकडून केंद्र सरकार युनियनची संख्या, बरोबर आहे. जिकडं जिकडं केंद्र स्ट्रॉंग असेल ते सगळं आपण कॅनडाकडून घेतलंय. मग कॅनडाकडून काय येतं, प्रेसिडेंटद्वारे गव्हर्नर अपॉइंट केला जाईल, हे कॅनडाकडून घेतलंय. आर्टिकल 143 सल्लादायी ज्युरिडिक्शन जे ना, ते पण आपण कॅनडाकडून घेतलंय. तर स्ट्रॉंग सेंटर जिकडं असेल ते आपण कॅनडाकडून घेतले. किंवा तिसरं असू द्या की शेषाधिकार, जे आपण 248 मध्ये बघतो, तर शेषाधिकार जे असतात ते शेषाधिकार पण आपण कोणाकडून घेतलेले, कॅनडाकडून घेतले, म्हणजे सेकंड पण बरोबर येणार आहे. दक्षिण आफ्रिकेकडून राज्यसभा निवडणुकीची पद्धत, आता हे पण विधान बरोबर आहे का, तर हे पण बरोबर आहे. बघा ना, या ठिकाणी लक्षात ठेवा, राज्यसभा जी असते, राज्यसभेमध्ये तुम्हाला 2 प्रकारचे मेंबर बघतील, एक इलेक्टेड मेंबर आणि एक नॉमिनेटेड मेंबर. नॉमिनेटेड मेंबर आपल्याला माहिती आहे ना, प्रेसिडेंट 12 मेंबरला नॉमिनेट करतो. तर नॉमिनेट करण्याची जी पद्धत आहे ती आपण आयर्लंडकडून घेतलेली आहे, कळतंय का. राज्यसभेमध्ये नॉमिनेट करण्याची पद्धत आयर्लंडकडून, बट राज्यसभेमध्ये इलेक्टेड करण्याची पद्धत आपण साऊथ आफ्रिकाकडून घेतलेली. मग आफ्रिका आणि आयर्लंड लक्षात ठेवा, ए फॉर आफ्रिका, ए फॉर आयर्लंड. पण कोणाकडून काय घेतलं लक्षात ठेवा, आपल्याला निवडणूक पद्धत विचारली होती म्हणून आपण आफ्रिका केलं. आपल्याकडे जर अपॉइंटमेंट सांगितलं असतं है ना, तर आपण कोणाकडे नॉमिनेटेड सांगितलं असतं, तर आपण आयर्लंड ऑप्शन केलं असतं. सो तिसरं विधान बरोबर आहे. चौथं, आयर्लंड राष्ट्रपतीकडून राज्यसभेत जे आपले 12 सदस्य नॉमिनेट करतो त्याची पद्धत हे पण आहे. बघा, ज्या ठिकाणी नॉमिनेटेड मेंबर येतात ना, ते आयर्लंड लक्षात ठेवा. आयर्लंड कडून आपण काय काय घेतलं एकदा तुम्ही लक्षात घ्या. आयर्लंड कडून नॉमिनेटेड मेंबर असतात, तर एक तर नॉमिनेटेड मेंबर आणि इकडं पण नॉमिनेटेड मेंबर. बघा, नॉमिनेटेड मेंबर कोणते, जे 12 राज्यसभामध्ये आपण नॉमिनेट करतो ते मेंबर आपण नॉमिनेटेड याच्याकडून घेतलं. कोणाकडून घेतलेलं आहे, तर आयर्लंडकडून घेतलेलं आहे. आणि बस हीच नॉमिनेटेड मेंबर आयर्लंडकडून घेतले. आणि राज्यसभामध्ये मी तुम्हाला सांगितलं की जे इलेक्टेड मेंबरचं प्रोव्हिजन आहे ते आपण आफ्रिकेकडून घेतलंय. सो हे लक्षात असू द्या.
ओके. सेम असं प्रिएम्बल बद्दल पण आपण जे प्रिएम्बल बघतो त्या प्रिएम्बल बद्दल पण आपला जे उद्दिष्टांचा ठराव किंवा प्रिएम्बल असेल त्याच्यामध्ये सोशल, इकॉनॉमिकल आणि पॉलिटिकल जस्टिस ही कन्सेप्ट आपण सोशल, इकॉनॉमिकल, पॉलिटिकल जस्टिस ही कन्सेप्ट आपण रशिया किंवा USSR कडून घेतली. ओके. आणि लिबर्टी, इक्वॅलिटी आणि फॅटर्निटी ही जी कन्सेप्ट आहे ही आपण फ्रान्स कडून घेतलेली. कळतंय का? मग तुम्हाला क्वेश्चन काय देतील असं फिरवतील की प्रिएम्बल मध्ये सोशल, इकॉनॉमिकल, पॉलिटिकल जस्टिस ही फ्रान्स कडून घेतली. ते चूक असेल कारण सोशल, इकॉनॉमिकल, पॉलिटिकल जस्टिस आपण रशियाकडून घेतले आणि प्रिएम्बल मध्ये लिबर्टी, इक्वॅलिटी, फ्रॅटर्निटी कन्सेप्ट फ्रान्स कडून घेतले. असं कसंही फिरू शकता. सो कीवर्ड्स तुम्ही लक्षात ठेवत चला जेणेकरून तुम्हाला अभ्यासाला फायदा होईल. कळते? सो नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. हा पण एक इंटरेस्टिंग क्वेश्चन होता. संसद राजभाषा समितीबद्दल कोणते विधान दिलेले आहे बघा. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट मेन ऑब्जेक्ट ऑफ कमिटी ऑफ पार्लमेंटरी ऑफिशियल लँग्वेज. बघा आहे ना, आपल्याकडे आहे ना आर्टिकल 344 मध्ये आपण काय करतो, एक कमिटी बनवतो पार्लमेंटच्या अफेअर संबंधी कमिटी, त्याबद्दल दिलेलं आहे. तर पहिलं बघा, संघाच्या अधिकृत उद्दिष्टांसाठी हिंदी भाषेच्या वापराला झालेल्या प्रगतीचा आढावा घेणे आणि हिंदीचा वापर वाढवण्यासाठी शिफारस करणे हे सगळ्यात महत्वाचं प्रोव्हिजनच आहे या कमिटीचं. कळत आहे का? या कमिटीचा उद्देशच हा आहे. ही जी कमिटी आपण स्थापन करतो त्याचा उद्देशच आहे की आपल्याला हिंदी भाषेला प्रमोट करायचंय आणि म्हणूनच ही कमिटी बनली. मग खालचे ऑप्शन तुम्हाला खूप जास्त कन्फ्युज करणार आहे बघा. नवीन घटक राज्यांच्या भाषिक मागण्याकडे लक्ष देणे आणि त्या संदर्भात सूचना देणे. असला आजपर्यंत तुम्ही कधी वाचला नसेल की नवीन स्टेट बनायचं त्यासाठी एखादी कमिटी आपण म्हणजे एखादी पार्लमेंटरी अफेअर आपली कमिटी बनवलेली असं नाही. आपण कमिशन बनवतो, फाजल अली कमिशन हे ते कमिशन असेल, बट एक पार्लमेंटरी कमिटी ऑफिशियल लँग्वेज कमिटी आहे जी एखाद्या राज्याची डिमांड मागते. हे वाचलं नसेल मग बी हे डेफिनेटली रॉंग येणार आहे. बी डेफिनेटली रॉंग आहे म्हणजे हा पर्याय कट टाकतो. बघा, धोक्यात आलेल्या भाषा ओळखणे आणि त्यांच्या संरक्षणाची शिफारस करणे हे पण नाहीये. हे काहीतरी आहे ना तुम्हाला वाटेल की हा बाबा एखादी धोक्याची भाषा असेल त्याला संरक्षणासाठी ती कमिटी असेल, पण तसं नाही. आणि चौथं, स्थानिक भाषा शिकवणे किंवा त्याच्या त्रिभाषी सूत्र अंमलबजावणी करणे असं पण काहीही नाही. सगळ्यात मेन पर्पज ऑफिशियल लँग्वेज कमिटीचा असाच होता की आपण आपली ऑफिशियल हिंदी भाषा जी आहे त्याला जास्तीत जास्त प्रमोट कसं करू शकतो, त्याच्या संबंधी आपण हे कसं करू शकतो त्या संबंधी येतो. ओके. कमेंट बॉक्समध्ये तो कोणाला आठवत असेल तर आपण राष्ट्रीय हिंदी दिवस साजरा करतो तर कोणत्या दिवशी साजरा करतो एवढंच मला सांगा. आणि कोणत्या दिवशी आपण राष्ट्रीय हिंदी दिवस साजरा करतो हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर तुम्हाला आठवत असेल तर. बघा आता, पार्लमेंटरी कमिटी ऑन ऑफिशियल लँग्वेज आर्टिकल 344 मध्ये येते. आता काय असतं ना ही कमिटी बघा, राजभाषा अधिनियम 1963 ज्याला आपण ऑफिशियल लँग्वेज ऍक्ट 1963 म्हणतो त्याच्या कलम 4 नुसार ही कमिटी आली होती आणि 1976 मध्ये ही कमिटी बनली होती. म्हणजे आली कोणती? ऑफिशियल लँग्वेज ऍक्ट. केव्हाचं लँग्वेज ऍक्ट? 1963. कमिटीची स्थापना केव्हा झाली? 1976 मध्ये. कमिटीमध्ये किती मेंबर्स असतात? 30 मेंबर असतात. 30 कसे असतात? 20+10 असतात. 20 कशाचे असतात? लोकसभेचे असतात. 10 कशाचे असतात? राज्यसभेचे. हा क्वेश्चन पुढे येऊ शकतो का? 101% येऊ शकता की ऑफिशियल लँग्वेज कमिटीमध्ये एकूण 30 सदस्य असतात. 30 पैकी 20 सदस्य लोकसभेचे असतात, 10 सदस्य राज्यसभेचे असतात. आणि त्यांचा पर्पजच काय? तर संघाची अधिकृत भाषा म्हणून हिंदीच्या वापरात झालेल्या प्रगतीचा आढावा घेणे. ऑफिशियल लँग्वेज म्हणून हिंदीचा किती प्रमोट झाला, किती आपण आढावा घेतला, त्याचा आढावा घ्यायचा, त्याचा प्रसार, त्याच्या विकासासाठी उपाय सुचवायचे, हे काम आहे. आणि समितीचे जे चेअरमॅन असताना त्या समितीचे चेंबर मेंबर मधून निवडले जातात. तुम्हाला काय पण म्हणते की ऑफिशियल लँग्वेज कमिटीचे चेअरमन हे भारताचे होम मिनिस्टर्स असतात किंवा काही पण स्टेटमेंट देऊ शकतात. असं नाहीये. जे 30 मेंबर असेल त्या 30 मेंबर पैकीच एक जण काय बनेल? चेअरमन बनेल. 30 मेंबर कसे आहे तर 20+10 मिळून 30 मेंबर आहे. ऑफिशियल लँग्वेज कमिटी आपल्याकडे आर्टिकल 344 मध्ये आपल्या पार्लमेंटरी संबंधी कमिटी येतात, एक स्टॅट्युटरी बॉडी आहे. आणि समिती आपला अहवाल राष्ट्रपतींना देते, राष्ट्रपती आपला अहवाल संसदेसमोर मांडतात. एवढं लक्षात घ्या. कळतंय की समिती, जी समिती आपण बनवलेली अहवाल कोणाला जाणार आहे? समिती आपला अहवाल बनवणार, अहवाल ते राष्ट्रपतींना देणार, राष्ट्रपती ते संसदेसमोर मांडणार. हे आहे टोटल 30 मेंबर आहे. 30 मध्ये 20+10 आहे. त्यांचे चेअरमॅन आहे, त्यांचे चेअरमॅन मेंबरद्वारे निवडले जातात. 1963 ऑफिशियल लँग्वेज ऍक्ट आहे, त्याच्या सेक्शन 4 नुसार आपण ही कमिटी बनवली आहे. एवढ्या गोष्टी लक्षात असू द्या. आणि याचं काम पर्पज आहे की हिंदी भाषेचं प्रमोट करण्यासंबंधी. आता बेसिक होता. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. पुढीलपैकी काय विचारले? एकदम सोपा क्वेश्चन आहे. काय क्वेश्चन आहे? पुढीलपैकी बिगर घटनात्मक संस्था कोणत्या आहे? म्हणजे कोणत्या नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडी. आता आपल्याला एकदा फरक कळायला पाहिजे. एकतर कॉन्स्टिट्यूशन, बघा कॉन्स्टिट्यूशन साठी मी हा सिम्बॉल वापरतो. तर आपल्याकडे कॉन्स्टिट्युशनल बॉडी कोणत्या एवढं लक्षात घ्या आणि आपल्याकडे नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडी कोणत्या लक्षात घ्या. कॉन्स्टिट्यूशन बॉडी म्हणजे काय? ज्या घटनेमध्ये मेन्शन असतं.
जसं आपण आर्टिकल 324 म्हणतो, आपलं इलेक्शन कमिशन मेन्शन आहे. इलेक्शन कमिशन कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे. तर ज्या बॉडी किंवा कॅग असू द्या, आर्टिकल 148 मध्ये आपला कॅग मेन्शन आहे, तर कॅग कॉन्स्टिट्युशनल बॉडी. पण तुम्ही नॅशनल ह्युमन राईट कमिशन बघा, नॅशनल ह्युमन राईट कमिशन मध्ये ऍक्ट केलेला आपण 1993चा, तर ती कॉन्स्टिट्युशनल बॉडी नाहीये. किंवा राईट टू इन्फॉर्मेशन संबंधी आपण 2005चा कायदा केलाय, तर ती घटनात्मक बॉडी नाहीये. तर आपल्या घटनेमध्ये कोणकोणत्या गोष्टी उल्लेख केलेला आहे, तर बघा कॉन्स्टिट्युशनल बॉडी. एक तर लक्षात घ्या, राज्य वित्त आयोग. बरोबर, स्टेट फायनान्स कमिशन आपल्याकडे कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे, बरोबर आहे. स्टेट फायनान्स कमिशन आपण बनवतो कशामध्ये बनवतो, तर आर्टिकल 243 नुसार बनतं. 243 राज्य वित्त बनवतो. त्याच्यानंतर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग हा पण बनतात. म्हणजे स्टेट फायनान्स कमिशन आणि नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लास या दोन बॉडी आपल्याकडे कॉन्स्टिट्युशन बॉडी आहे. यांचा आर्टिकल तुम्हाला माहित पाहिजे. त्याच्यामध्ये 243 नुसार किंवा नगरपालिका असेल तर 243 नुसार बनवतो. सॉरी, हे आपण इलेक्शन बद्दल असतं आर्टिकल. पण आपण स्टेट फायनान्स कमिशन आपली कॉन्स्टिट्युशन बॉडी लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लास याच्यामध्ये 338B हे आहे. हे आर्टिकल स्टेट फायनान्स कमिशनचं आर्टिकल 243I असणार आहे. हे के नसतं, आय एवढं लक्षात ठेवा. सो आपण घटनेनुसार आता माहिती आयोग आपला बघा, नीती आयोग आपल्याला तुम्हाला माहित असेल 2015 मध्ये बनलेली बॉडी आहे. नीती आयोग आपली घटनात्मक बॉडी नाही आणि CIC पण घटनात्मक बॉडी नाही. आपलं विधान काय पाहिजे, फक्त ब आणि क बरोबर एवढं आपलं विधान पाहिजे. कळतं? आता बघा, आपण काय काय थोडं प्रोव्हिजन त्याच्याबद्दल बघू. महाराष्ट्र वित्त आयोग अधिनियम 1994 नुसार महाराष्ट्रामध्ये फायनान्स कमिशन बनला होता. एप्रिल 1994 मध्ये महाराष्ट्रामध्ये स्टेट फायनान्स कमिशन बनला होता आणि आयोगाची स्थापना झाली होती. आणि याच्या संबंधी राज्यपालाकडे अधिकार असतात. म्हणजे स्टेट फायनान्स कमिशन संबंधी अधिकार राज्यपालांकडे. आणि विश्वनाथ गिरिराज हे महाराष्ट्राच्या 5व्या राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष होते. तर स्टेट फायनान्स कमिशन 243I किंवा 243Y अंतर्गत बनतं आणि त्याच्या अंतर्गत गव्हर्नर ते बनवत असतात. आणि गव्हर्नरने आपल्याकडे एप्रिल 1994 मध्ये स्टेट फायनान्स कमिशन बनवलं होतं. बघा, लक्षात ठेवा, स्टेट फायनान्स कमिशनचे चेअरमॅन जरी गव्हर्नर अपॉइंट करतात तरी त्यांचं रिमूव्हल प्रेसिडेंट करतात. इम्पॉर्टंट स्टेटमेंट लक्षात असू द्या की स्टेट फायनान्स कमिशनचे चेअरमॅन हे गव्हर्नर अपॉइंट करतात, बरोबर आहे. पण त्यांचं रिमूव्हल हे राष्ट्रपती करतात, गव्हर्नर नाही. ओके. सेकंड बॉडी आपल्याकडे तुम्हाला माहिती आहे नीती आयोग, नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, जानेवारी 2015 मध्ये बनली आहे. नरेंद्र मोदी त्याचे चेअरमॅन असतात, PM चेअरमॅन असतात. उपाध्यक्ष सुमन बेरी, खूप महत्वाचा फॅक्ट येऊ शकतो. आणि CEO तर VR सुब्रमण्यम. हे दोघे फॅक्ट महत्वाचे, तर डेफिनेटली महत्वाचे. PM त्याचे प्रसिद्ध चेअरमॅन असतात, प्लस उपाध्यक्ष PM द्वारे निवडले जातात. CEO पण PM द्वारे निवडले जातात. सर्वांना PM निवडतात. प्रेसिडेंट कोणालाही निवडत नाही, सगळ्यांना PM निवडतात. सध्या सुमन बेरी उपाध्यक्ष आहे आणि VR सुब्रमण्यम हे CEO आहे. उपाध्यक्ष PM द्वारे निवडले जातात आणि CEO हे सचिव दर्जाचे अधिकारी असतात, जे PM द्वारे नॉमिनेट केले जातात. इकडे PMच्या जागी तुम्हाला प्रेसिडेंट शब्द टाकून कन्फ्युज करतील, तर तुम्हाला अलर्ट राहायचं आहे एक्झाम मध्ये. ओके. हे एक मार्क. पॉलिटी सगळा खेळ, शब्दांचा खेळ. तुम्हाला प्रेसिडेंटच्या जागी PM देतील, प्रेसिडेंटच्या जागी गव्हर्नर देतील किंवा PMच्या जागी संसद देतील. सगळं शब्द फिरवले जातात. ज्याने अलर्टनेस ठेवलं तो पॉलिटीमध्ये पैकीच्या पैकी मार्क घेतो, नाहीतर मग तुमचे 1-2 क्वेश्चन चुकून जातात. मग आता आपण बघू, याच्यामध्ये पण काय दिलं होतं, आर्टिकल 300 नॅशनल कमिशन फॉर SC ST आणि बॅकवर्ड क्लास. हे आपल्या 338 मध्ये येतं, हे आपल्या 338A मध्ये येतं आणि आपल्या 338B मध्ये येतं. नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लास हे पण कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे, जी आपण आर्टिकल 102 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटने बनवलेली. आपण वरच्या क्वेश्चन मध्ये तो मिस केला वाटतं पॉईंट वगैरे. केंद्रीय माहिती आयोग, राज्य वित्त आयोग, राज्य मागासवर्गीय आयोग है ना, नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लास हे पण आपली कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे, एवढं लक्षात असू द्या. ओके. आता नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लास 338B 102वी घटना दुरुस्ती 2018 मध्ये झालेली आहे. हंसराज हे सध्याचे त्याचे चेअरमॅन आहे. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या अंतर्गत ही बॉडी येते. या 2-3 गोष्टी लक्षात ठेवा. चेअरमॅनशिप लक्षात ठेवा. माहिती अधिकार कायदा तो पण एक ऑप्शन मध्ये होता. RTI 15 जून रोजी इनॅक्टेड आहे. तिघं डेट महत्वाचे आहे का, तर खूप महत्वाचे आहे. इनॅक्ट केव्हा झालाय, तर 15 जूनला झालेला आहे आणि राष्ट्रपतींची साईन 22 जूनला भेटली आहे आणि अंमलबजावणी 12 ऑक्टोबरला झालेली आहे. तर 15 जून ही डेट पण माहित पाहिजे तुम्हाला आणि 12 ऑक्टोबर ही डेट पण माहित पाहिजे. या दिवशी ते काय झालं होतं, अंमलबजावणी झाली होती. या कायद्याचा डायरेक्ट डेट विचारता का RTI बद्दल डायरेक्ट डेट विचारतात. ओके. CIC कोण आहे, तर हिरालाल समरिया हे आत्ताचे आपले कोण आहे, मुख्य माहिती आयुक्त आहे. हे वर्तमान मुख्य माहिती आयुक्त आहे. ही फॅक्ट पण लक्षात असू द्या. ओके. त्याच्यानंतर CIC ची अपॉइंटमेंट कोण करते, जे CIC असतात चीफ इन्फॉर्मेशन कमिशन, त्यांची अपॉइंटमेंट भारताचे राष्ट्रपती करतात. आणि भारताचे राष्ट्रपती
3 मेंबर कमिटीची शिफारस देतात. 3 मेंबर कमिटीमध्ये एक PM असतात, एक लीडर ऑफ ऑपोजिशन असतात आणि एक कॅबिनेट मंत्री असतात. कॅबिनेट मंत्री हे 3 जणांची कमिटी असते. 3 जणांची कमिटी PM, लीडर ऑफ ऑपोजिशन आणि कॅबिनेट मंत्री हे 3 जणांची कमिटी प्रेसिडेंटला सल्ला देणार आणि मग प्रेसिडेंट काय करणार, CIC ची अपॉइंटमेंट करणार. सो लक्षात असू द्या, कमिटीद्वारे शिफारस केल्यानंतर राष्ट्रपती आपले CIC ची अपॉइंटमेंट करतात. सध्याचे CIC लक्षात असू द्या, सगळं महत्वाचं आहे. ओके, खूप महत्वाचं आहे लोकपाल. लोकपालवर क्वेश्चन येतो. लोकपाल लोकायुक्त सुधारणा अधिनियम 2016 किती ना आयोग तुम्हाला ट्रिकी करू शकते याचं एक्झाम्पल हा कायदा आहे बघा. लोकपाल लोकायुक्त अधिनियम 2016 ची तरतूद तुम्हाला विचारली होती. काय सांगितलं होतं की त्याने लोकपाल आणि लोकायुक्त अधिनियम 2013 16 जानेवारी 2014 लागू सुधारणा झाल्या. एकदम बेसिक स्टेटमेंट होतं. जर का तुम्ही कायदा केला असेल तर तुम्हाला ही डेट परिचयाचीच पाहिजे की लागू केव्हा झालाय. ओके, ऍक्च्युली 1 जानेवारी 2014 प्रेसिडेंटने साईन केलं होतं, बट ते लागू केव्हा झाला तर 16 जानेवारी 16 लागू झाला. पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. सेकंड होतं सार्वजनिक सेवकांनी. ओके, सार्वजनिक सेवकांनी म्हणजे पब्लिक सर्वंटने मालमत्तेचे आणि दायित्वाचे तपशील सादर करण्याच्या तरतुदीशी संबंधित असलेले 2013च्या कायद्यातील कलम 44 मध्ये दुरुस्ती करण्यात आली. हे पण बरोबर आहे. 2013चा आपला जो कायदा होता त्यामध्ये आपण 2016 मध्ये दुरुस्ती केली आणि जे पब्लिक सर्वंट असतात त्यांनी त्यांची मालमत्ता डिक्लेअर करण्यासंबंधी जी तरतूद होती त्याच्यामध्ये काहीतरी आपण बदल केला आहे. ओके, आता तिसरं स्टेटमेंट बघा. सर्व घटक राज्यांनी लोकपाल पदाची स्थापना 1 वर्षाच्या आत करावी असे बंधनकारक करण्यात आले. हे विधान जरी तुम्हाला बरोबर वाटत असलं तर हे चूक काय मित्रांनो, हे जे प्रोव्हिजन होतं ना 1 वर्षाच्या आत केलं पाहिजे, हे 1 वर्षाच्या आत केलेलं प्रोव्हिजन हे 2013च्या कायद्यामध्ये मेन्शन होतं. म्हणजे ज्यावेळेस 2013चा कायदा बनवला होता, आपण जेव्हा 2014 मध्ये त्याला लागू केला होता तेव्हा सांगितलं होतं की 1 वर्षाच्या आत तुम्ही काय करा, लोकायुक्त राज्यामध्ये बनवा. ज्यांनी क्वेश्चन मध्ये काय विचारलं आपल्याला, 2016 मध्ये काय चेंजेस केलं. हे विधान जरी बरोबर वाटत असलं तर हे विधान केव्हा बरोबर असतं, जर 2013च्या ऍक्ट मध्ये काय सांगितलं असं विचारलं असतं का. पण त्यांनी काय विचारलंय, 2016 मध्ये झालेले बदल विचारलेले आणि म्हणून 2016 मधला हा बदल नव्हता, हा ओरिजिनल ऍक्ट मधला बदल होता. म्हणून तिसरं स्टेटमेंट रॉंग आहे. कळतंय का किती मायनर मिस्टेक. मोस्ट ऑफ द आपण काय करतो, ऑल ऑफ द अबो ऑप्शन करून येतो, बट लक्षात घ्या किती मायनर फिरवलं गेलेलं आहे. हे विधान आहे 1 वर्षाच्या आत लोकायुक्त स्थापन करणं, हे प्रोव्हिजन आहे डेफिनेटली कायद्यामध्ये. पण हा कायदा जेव्हा बनवला तेव्हाच प्रोव्हिजन आहे, 2016च्या अमेंडमेंटच्या वेळेचं प्रोव्हिजन नाहीये. म्हणून तिसरं विधान रॉंग आहे. म्हणून आपलं ऑप्शन काय येणार आहे, अ, ब आणि ड. पुढचं बघा. दुरुस्तीद्वारे सार्वजनिक सेवकांनी मालमत्तेचे आणि दायित्वाचे तपशील 30 दिवसाच्या आत सादर करण्याचा कालावधी हटवून टाकलाय. पहिले काय असायचं ना माहिती का मित्रांनो, याच्यावर खूप क्रिटिसिझम झालं होतं. पहिले काय असायचं की एखादा जर का सार्वजनिक सेवक असेल तर त्याच्याकडे किती मालमत्ता आहे, किती प्रॉपर्टी आहे, त्याला 30 दिवसात सांगावं लागायचं. आता ही अटच काढली. मग ही अट काढण्याचं लॉजिक काय झालं ना की 30 दिवसाच्या आत तर ऑलरेडी सांगणं हे तर चांगलं आहे ना दृष्टीने, त्याने त्याची मालमत्ता डिक्लेअर करणं, पण ही अट काढून टाकली. म्हणून या प्रोव्हिजनवर खूप क्रिटिसिझम झालं होतं की बाबा तुम्ही काय करताय, भ्रष्टाचार अडवण्याचा ट्राय करता ना एखादा स्वतःहून 30 दिवसाचं. म्हणून ही प्रोव्हिजन त्यांनी बदल केला होता. म्हणून अ, त्याच्यानंतर ब आणि ड बरोबर आहे. क चूक काय, कारण की जे ओरिजिनल ऍक्ट मध्ये जी तरतूद होती ती या ठिकाणी दिली. सो बी केअरफुल क्वेश्चन सोडवताना. ओके, लोकपाल बद्दल बघा, खूप महत्वाचं आहे. लोकपाल लोकायुक्त कायदा 2013चा आहे. 1 जानेवारी 2014 राष्ट्रपतींनी साईन केलं आणि कायदा लागू केव्हा झालेला आहे, 16 जानेवारी. पण आपले पहिले लोकपाल केव्हा अपॉइंट झाले होते, 2019ला. म्हणजे 5 वर्ष लागले होते कायदा अंमलबजावणी केल्यानंतर पण पहिले लोकपाल अपॉइंट करायला. हा कायदा लागू झाल्यापासून 365 दिवसाच्या कालावधीत राज्य विधिमंडळाने कायदा लागू करून लोकायुक्त संस्था स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले होते. केव्हा, 2014च्या 1 वर्षाच्या आत केलं होतं. आणि ही एक मल्टी मेंबर बॉडी असते ज्याच्यामध्ये 1 अध्यक्ष असतात आणि जास्तीत जास्त 8 सदस्य असतात. एवढं लक्षात असू द्या बेसिक तरी. या दोघी डेट महत्वाचे आहे का, तर या दोघही डेट खूप 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 महत्वाच्या एक्झामसाठी लक्षात असू द्या. ओके, पुढचं राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची कर्तव्य ना, नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लास आहे, त्यांचे कर्तव्य विचारलं. लॉजिकली बघायला गेलं तर तुम्हाला हे कळेल बघा. सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गाचा हक्क आणि संरक्षणापासून वंचित राहणाऱ्या संदर्भात विशिष्ट तक्रारीची चौकशी करणे. बरोबर आहे, हे तर बेसिक आहे की जे की सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड आहे त्यांच्या रिलेटेड जे पण संरक्षण आहे त्याच्या संबंधी इन्व्हेस्टिगेशन करायचं आहे, हे मेन काम आहे. सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गाच्या सामाजिक आर्थिक विकासामध्ये सहभाग वाढायचा आहे. बरोबर आहे. इकडं महत्वाचं प्रोव्हिजन काय असतं माहिती का, आपण कधी पण सोशल अँड एज्युकेशनल बॅकवर्ड म्हणतो. सोशल प्लस एज्युकेशनल बॅकवर्ड. आपण सोशल प्लस इकॉनॉमिकल बॅकवर्ड म्हणतो का, नाही म्हणत. कारण की ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन मध्ये आपण सोशली सामाजिक
आणि शैक्षणिक दृष्ट्या या एज्युकेशनल बॅकवर्ड बद्दल बोललो आहोत. पण आपण ज्यावेळेस आर्टिकल 46 बघतो त्या आर्टिकल 46 मध्ये इकॉनॉमिक प्लस एज्युकेशनल बॅकवर्डनेस सांगितलं. कळतंय का? जेव्हा तुम्ही आर्टिकल 15 बघाल, आर्टिकल 16 बघाल, त्यावेळेस तुम्ही काय बसाल, सोशल प्लस एज्युकेशनली बॅकवर्ड बद्दल बघाल. पण जेव्हा तुम्ही आर्टिकल 46 बघाल तेव्हा तुम्ही इकॉनॉमिकली अँड एज्युकेशनली जे बॅकवर्ड आहे त्यांच्याबद्दल जातात बघा. तर सोशल आणि सामाजिक आणि शैक्षणिक हे पण लक्षात ठेवा. उद्याला जाऊन आयोग काय करणार, याच्यातच फिरवणार की सोशली आणि शैक्षणिक दृष्ट्या तुम्हाला सांगतील की सामाजिक आणि आपल्याला सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या बॅकवर्ड म्हणतील, म्हणून हे लक्षात असू द्या. त्यांच्या रिलेटेड काम करते. सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गाचे संरक्षण, कल्याण आणि विकास आणि प्रगती संबंधी कार्य पार पाडणे हे पण बरोबर आहे. हे सगळ्याच आहे. काय माहिती काय, कारण आपण कमिशन स्थापन करतोय ना, त्याचं पर्पज तेच असतं की त्या समुदायासाठी त्यांचे जे प्रॉब्लेम्स असतील, त्यांचा जो इकॉनॉमिक आणि म्हणजे सोशल आणि एज्युकेशनली जो विकास हे झालाय त्याचं इन्व्हेस्टिगेशन करणं. म्हणून तिघही विधान बरोबर आहे. लॉजिकल क्वेश्चन किंवा तुम्ही कॉमन सेन्सने पण हे करू शकता. सो ऑल ऑफ द इज राईट ऑप्शन. पुढचं बघा, आपल्याकडे चुकीची दोन विचार. आता आहे ना, हे काय ना मेन्सचा सिलेबस वगैरे असं काही नाही. तुम्ही जेव्हा करंटमध्ये वाचत असताना गोष्टी त्यामधला आहे ना, आपण बघतो की कोणत्या तरी एखाद्या पार्टीला नॅशनल पार्टीचं स्टेटस भेटतं, तर त्या रिलेटेड असतं. मग करंटमध्ये एखादा क्वेश्चन आयोग विचारतो. त्याच्यामध्ये विचारलंय कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया सीपीआय 1964 सीपीएम विचारलं होतं. कम्युनिस्ट पार्टी सीपीएम 64 मध्ये बनली, बरोबर आहे. बहुजन समाजवादी पार्टी 84 मध्ये बनली, बरोबर आहे. ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस 98 मध्ये बनली, हे पण बरोबर आहे. बट सीपीआय जे आहे तो 26 हे चुकीचं आहे. हे काय पाहिजे होता, 25 पाहिजे होतं. म्हणजे 26च्या जागी काय पाहिजे होता, 1925 पाहिजे होतं. म्हणून बी विधान चुकीचं आहे. ओके, म्हणजे एकच वर्ष फिरवलाय. पण हे का महत्वाचं पाहिजे, वर्ष एवढं महत्वाचं काय, कारण की हे नॅशनल पार्टी ना. मी असं नाही म्हणत की सगळ्या स्टेट पार्टी पाठ करा, बट ऍटलीस्ट जे नॅशनल पार्टी त्यांचा इयर तुम्हाला पाठ पाहिजे आणि तो ऍक्युरेट माहित पाहिजे. ओके, आणि महत्वाचं प्रोव्हिजन होतं त्यावेळेस, म्हणून लक्षात ठेवा. मग काय काय नॅशनल पार्टी लक्षात घ्या. इंडियन नॅशनल काँग्रेस 28 डिसेंबर 85 मध्ये, सीपीआय 26 डिसेंबर 25 मध्ये. लक्षात ठेवा 26 नाहीये, 25 आहे. त्याच्यानंतर सीपीएम नोव्हेंबर 1964 चायना वॉरच्या नंतर झालेल्या गोष्टी आहे सगळ्या. त्याच्यानंतर बीजेपी 6 एप्रिल 1980 मध्ये बनलेली. इंडियन नॅशनल काँग्रेस ऑलरेडी बघितलं आपण 85. आम आदमी पार्टी 26 नोव्हेंबर 2012, ही तारीख पण लक्षात ठेवा, खूप विचारता. तुम्हाला माहिती आहे का 26 नोव्हेंबर कोणता डे आपण साजरा करतो? माहित असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की 26 नोव्हेंबर म्हणून आपण कोणता दिवस साजरा करतो. त्याच्यानंतर बहुजन समाजवादी पार्टी बीएसपी 14 एप्रिल 84. 14 एप्रिलला पण आपलं तुम्हाला माहित असेल महत्व हे. आणि नॅशनल पेपर, हे सगळे महत्वाचे दिवस असताना म्हणून त्या पार्टीचे फाउंडेशन इयर्स होतं. 14 एप्रिल खूप महत्वाचा दिवस आहे, 26 नोव्हेंबर खूप महत्वाचा दिवस आहे, कळतंय का? त्या दृष्टीने हे असतं. सो लक्षात असू द्या. आणि नॅशनल पीपल्स पार्टी 6 जानेवारी 2013, ही नॉर्थ ईस्ट मधली पहिली नॅशनल पार्टी आहे. मेघालय स्टेटमध्ये तुम्हाला दिसेल ही पार्टी. आणि यांचं सिम्बॉल तुम्हाला माहित असेल, पुस्तक किंवा बुक त्यांचं सिम्बॉल आहे. या संबंधी पार्टी 2013 मध्ये ही पार्टी बनलेली आहे. तर या सगळ्या पार्टीचं फाउंडेशन हे तुम्हाला माहित पाहिजे का? तर माहित पाहिजे ना सगळ्या पार्टीचं फाउंडेशन, कारण की ऍटलिस्ट या नॅशनल पार्टी ऍटलिस्ट तुम्हाला एवढं माहित पाहिजे. सगळं पाठ नसलं तरी एवढं तरी तुम्हाला अपेक्षित आहे की तुम्ही एवढं पाठ केलं पाहिजे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. सो बघा, आता हे पार्ट अँड शेड्यूल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन संबंधी इझी क्वेश्चन आहे. भाग 1, भाग 3, भाग आणि भाग 2 काय काय सांगितलंय. भाग 1 मध्ये तर सगळं तुम्हाला माहित, नाव बिव सगळं दिलेलं असतं. कोणत्या याचा भाग 1 काय असेल, नाव असेल ना, त्या देशाचं नाव काय कसं आहे. तर पहिल्याचं प्रोव्हिजन 4, याच्यामध्ये नाही येत, म्हणजे 2 क्वेश्चन होतात. पार्ट 3 फंडामेंटल राईट संबंधी असतं, मूलभूत अधिकार, म्हणजे एक ऑप्शन पाहिजे, म्हणजे हा गेला. आणि तुमचं लगेच ऑप्शन यावरून आला, चौथा पर्याय बरोबर. आता आपल्याला 22 भाग माहित पाहिजे, तर काही ना काहीतरी तेवढं तरी माहित पाहिजे, जेणेकरून तुम्हाला लॉजिक लावते. ओके, तेवढं लक्षात असावे. याच्यामध्ये मी काही भाग नाही घेतलेले, काय काय भाग तुम्हाला सांगतो. भाग 11 कशा संबंधी असतं, सेंटर स्टेट रिलेशन. कसं लक्षात ठेवा, 1:1 रिलेशन असतं ना कोणाचं, तर 1:1 रिलेशन म्हणजे सेंटर स्टेट रिलेशन. भाग 12 विचारलं तर 12 हा पैशा संबंधी, बघ 12 असं लिहिता म्हणजे फायनान्स संबंधी भाग 12, कारण की 12 आपण पैसा हा रिव्हेन्यू म्हणतो ना 12, तर फायनान्स संबंधी भाग 12 वगैरे आहे. असे काय काय पार्ट असेल. भाग 18 वगैरे इम्पॉर्टंट असतो, जो आणीबाणी संबंधी असेल, है ना. भाग 20 इम्पॉर्टंट आहे, जो घटना दुरुस्ती संबंधी वगैरे असेल. हे काय की भाग तुम्हाला माहित पाहिजे. भाग 3 जो असेल तो फंडामेंटल राईट संबंधी असेल, फंडामेंटल राईट. भाग 4 असेल तो डीपीएसपी संबंधी असेल. भाग 4A हे फंडामेंटल ड्युटी संबंधी असेल. हे माहित पाहिजे, काय काय गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे, हे लक्षात असू दे. ओके, 5व्या अनुसूचित. आता बघा 5व्या अनुसूचित, अनुसूचित क्षेत्र आणि अनुसूचित जनजाती यांच्या प्रशासनासंबंधी राज्यघटनेच्या तरतुदी काय. आता बघा थोडक्यात काय की अनुसूचित क्षेत्र आणि अनुसूचित जनजाती क्षेत्रांच्या ऍडमिनिस्ट्रेशन संबंधी काही बदल करायचा असेल तर पार्लमेंट बाय सिम्पल लेजिस्लेचर हे करतं, लक्षात असू द्या. काय माहिती का, आपण 5th शेड्यूल मध्ये ना आपण शेड्यूल येतं की हे केलं. आता त्यांच्या ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये काही बदल करायचा असला ना तर आपल्याला घटना दुरुस्ती, आपल्याकडे 3 प्रकारे घटना दुरुस्ती केली जाते. तर ती फर्स्ट टाईपची घटना दुरुस्ती आहे ना, साधारण कायदा
ज्याद्वारे घटना दुरुस्ती केली जाते त्या साधारण कायद्याद्वारे आपण काय करू शकतो, त्यांच्या तरतुदीमध्ये बदल करू शकतो. म्हणून सामान्य कायदा संसदद्वारे. राज्यपालकडे अधिकार आहे का नाही, राष्ट्रपतीकडे आहे का नाही, विशेष घटना दुरुस्ती का नो, विशेष बहुमताने घटना दुरुस्ती म्हणजे 2/3 प्रेझेंट वोटिंगची गरज आहे का नाही, सिंपल मेजॉरिटीने घटना दुरुस्ती करून, प्रेझेंट अँड वोटिंगने घटना दुरुस्ती करून आपण 5th शेड्यूल असेल, 6th शेड्यूल असेल किंवा या संबंधी बदल करू शकतो. म्हणून सोपा क्वेश्चन होता. जर का तुम्ही घटना दुरुस्ती हा चॅप्टर व्यवस्थित केला असेल तर 3 प्रकारच्या घटना दुरुस्तीमध्ये तुम्हाला दिसेल की ही घटना दुरुस्ती कशा संबंधित. ओके, पुढचं बघा. आर्टिकल 244(1) आणि आर्टिकल 244(2) असे दोन आहे. तर पहिल्या याच्यामध्ये आपण आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम हे राज्य सोडून आपल्याकडे जे राज्य असतात त्यांच्यामध्ये अनुसूचित क्षेत्राचे 5 म्हणजे मग त्यांच्यामध्ये शेड्यूल एरियाचा समावेश होतो, हे राज्य सोडून. आणि याच्यामध्ये काय असतं मग, तर एटीएम स्क्वेअर लक्षात ठेवा, एटीएम स्क्वेअर. बट एटीएम मध्ये काय नाहीये, मनी नाहीये, म्हणजे एटीएम मध्ये मनी नाहीये. मग ए फॉर आसाम, एम फॉर मिझोराम, एम फॉर मेघालय आणि टी फॉर त्रिपुरा. ओके, तर हे लक्षात ठेवा एटीएम. म्हणजे तुम्हाला कसं काय एटीएम एम असेल पण एम मध्ये मनी नसेल, कळतंय, एम मध्ये मणिपूर नसेल. मग हे लक्षात ठेवा, हे 6 शेड्यूलचे स्टेट तुम्हाला विचारतात. ओके, मग काय सांगतं, राष्ट्रपती एखादं क्षेत्र अनुसूचित क्षेत्र म्हणून घोषित करायचा आहे. समजा एखादा एरिया शेड्यूल एरिया म्हणून घोषित करायचा आहे, तर त्या अधिकार कोणाला आहे, राष्ट्रपतींना आहे. सेकंड बघा, राष्ट्रपती त्या राज्याच्या राज्यपालांशी सल्लामत करून त्याचा एरिया वाढवू शकतात, एरिया कमी करू शकतात किंवा त्याच्यामध्ये सीमारेषा बदलू शकतात. आता डिक्लेअर केला आहे हा, आता याचा एरिया इन्क्रीज करायचा असेल, एरिया डिक्रीज करायचा असेल किंवा काही चेंजेस करायचं असेल तर प्रेसिडेंट गव्हर्नरला कन्सल्ट करून कळतंय. बघा, शेड्यूल एरिया डिक्लेअर करायचा एखादा अधिकार कोणाकडे होता, राष्ट्रपतीकडे. पण शेड्यूल एरियामध्ये एरिया इन्क्रीज करणं, एरिया डिक्रीज करणं किंवा त्याच्या बाउंड्री वगैरेमध्ये चेंज करणं, तो अधिकार प्रेसिडेंट इन कन्सल्टेशन विथ द गव्हर्नर हा असतो. आणि त्याच्यासाठी ट्रायबल ॲडवायझरी काउन्सिल असते शेड्यूल एरियामध्ये, ज्यामध्ये 20 मेंबर असतात. तर शेड्यूल एरियामध्ये एक ट्रायबल ॲडवायझरी काउन्सिल असतं ज्याच्यामध्ये 20 मेंबर असतात. ह्या काही गोष्टी बेसिक लक्षात असू द्या. ओके, पुढचं स्वामित्व योजना इंटरेस्टिंग आहे. स्वामित्व योजना संबंधित कोणते विधान बरोबर आहे. ओके, स्वामित्व योजना काय होती माहिती आहे का, ग्रामीण भागासाठी होती. ग्रामीण संस्थाच्या मालमत्ता कर्ज घेण्याकरून सुनिश्चित करणे. काय होतं, गावामध्ये आपल्या प्रॉपर्टीज असतात, त्यांचे बॉर्डर काही स्पेसिफिक डिफाईन नसतात. तर त्यासंबंधी गावामध्ये ही एक योजना आपण आणली होती 2020 मध्ये. तर ग्रामस्थांना त्यांच्या मालमत्तेचा वापर कर्ज घेण्यासाठी करून आर्थिक स्थिती सुनिश्चित करणे. कारण की बघा ना, गावामध्ये काय, माझ्याकडे प्रॉपर्टी, माझ्याकडे प्रॉपर्टी, पण काय असायचं ना, त्या प्रॉपर्टीचं माझ्याकडे काही डॉक्युमेंट प्रॉपर नसायचे किंवा काय हरवून जायचं. मग मला काय करायचं, ते सगळंचे सगळं प्रॉपर जर का लँड रेकॉर्ड गावाचं माझ्याकडे असेल तर मी काय करू शकतो, उद्या जाणार बँकमध्ये जाणार, बँकला म्हणणार की माझ्याकडे ही प्रॉपर्टी, मला काय करा, तुम्ही लोन द्या. पण बँक तुम्हाला काय करणार, लोन अवेलेबल करणार. म्हणजे काय करणार, तुम्हाला कोडिफिकेशन करायचं गावाकडचे जे प्रॉपर्टी त्याचं. म्हणून पहिलं विधान बरोबर आहे की त्यांना फायनान्शियल कर्ज भेटण्यासाठी सुनिश्चित करणं आहे का, तर डेफिनेटली. ओके, सेकंड बघा, मालमत्तेशी संबंधित वाद कमी करणे. बरोबर आहे ना, बघा, ही माझी मालमत्ता होती आणि कोणाची तरी दुसरी मालमत्ता आहे. आता जर का असं समजा उदाहरण जाऊन माझी मालमत्ता वाढली आणि असं झालं तर यावरून डिस्प्यूट होतं ना की कोणाची. मग जर का आपण क्लिअरली डिमार्केट केलेलं असलं की बाबा ही ए ची मालमत्ता आहे, ही बी ची मालमत्ता आहे, मग या दोघांमध्ये डिस्प्यूट नाही होणार ना. तर त्यामुळे त्याचे डिस्प्यूट संबंधी वाद कमी करणे हे पण प्रोव्हिजन आहे. आणि मालमत्ता कर निश्चित करणे. बरोबर आहे, जर का मला माहित असेल की ए कडे एवढी प्रॉपर्टी, तर मला माहित असेल ए वर किती टॅक्स लावायचा आहे. बी ची मालमत्ता फिक्स माहित असेल तर मला माहित असेल बी वर किती टॅक्स लावायचा आहे. म्हणजे मालमत्ता कर स्पष्ट करण्यासंबंधी आहे का, तर हे पण विधान बरोबर आहे. दुसरं विधान का चूक आहे, कारण की या ठिकाणी शहरी शब्द आलेला आहे बघा मित्रांनो, म्हणून हे विधान चुकलं आहे. हे शहरीमुळे चुकलं, हे अर्बन प्लॅनिंग संबंधित चुकलं. कळतंय का, ही योजना जी होती ती गावासाठी होती, ही योजना जी होती ती गावासाठी होती ऍक्च्युली, शहरासाठी नव्हती. म्हणून यामुळे हे विधान चुकलेलं आहे. संपूर्ण योजना गावासाठी, अर्बन प्लॅनिंगसाठी नाही. म्हणून बी विधान डेफिनेटली चुकीचं असेल. एक स्टेटमेंट जरी तुम्हाला माहित असतं की स्वामित्व योजना गावासंबंधी आहे, तरी पण तुम्हाला हा क्वेश्चन डील झाला असता. ओके, सुपर क्वेश्चन होता. हे काही इम्पॉर्टंट आहे. स्वामित्व योजना केव्हा आली हे डेट विचारू शकता. तर 24 एप्रिल आपला पंचायत राज दिवस असतो, 24 एप्रिल, त्यावेळेस आपण ही योजना आणलेली आहे. सर्वे याचा फुल फॉर्म विचारू शकता, सर्वे ऑफ विलेजेस आबादी अँड मॅपिंग विथ इम्प्रोव्हाइज टेक्नॉलॉजी इन विलेज एरिया. काय करायचं आहे, त्या जमिनीचा सर्वे करायचा आहे, त्यांची बाउंड्री डिमार्केट करायची आहे, जेणेकरून ते त्याच्यातून बँकेतून कर्ज घेऊ शकतात आणि दोन याच्यामध्ये डिस्प्यूट कमी होऊ शकतं. सगळं ड्रोन टेक्नॉलॉजी वापरणार आहे आणि हे जे सगळं आपण जे करणार आहे ते कुठं करणार आहे, गावात करणार आहे, एवढं लक्षात असू द्या, शहरामध्ये नाही करणार. हे पंचायत राज मिनिस्ट्रीच्या अंतर्गत येतं. 24 एप्रिल आपल्याला माहिती आहे पंचायत राज दिवस म्हणून आपण साजरा करतो. तर 24 एप्रिल 2020 ची तारीख लक्षात असू द्या. तुम्हाला इकडं मिनिस्ट्री ऑफ रुरल डेव्हलपमेंट देतील क्वेश्चन मध्ये. मिनिस्ट्री ऑफ रुरल डेव्हलपमेंट म्हणजे मिनिस्ट्री ऑफ पंचायत राज येते आणि मालमत्ता संरक्षण कार्यक्रम आहे
त्याचा डेटा गोळा करायचा, ड्रोन टेक्नॉलॉजीचा पण वापर करायचा आहे, नियोजन आणि मूलभूत संकल्पना विकसित करताना ग्रामपंचायतीचा विकास. हे थोडं लॉजिकली तुम्हाला डील करता येईल जर का तुम्हाला त्याचा प्राईम मोटिव्ह कळाला तर. ओके. पुढचं 0 अवर बद्दल क्वेश्चन होता एक्झाम मध्ये, तो बघूयात आपण. 0 अवर बद्दल काय, तर लोकसभेच्या 0 अवर संदर्भ कोणती विधाने विचारात घ्या. बघा ना, 0 अवर आहे ना, हे इंडियन इनोव्हेशन आहे बघा. है ना. 0 अवर काय असतं, तर पहिलं विधान बघा, प्रश्नोत्तराच्या तासानंतर आणि कागदपत्र ठेवण्याआधीचा वेळ, सभागृहात कोणतीही पूर्वसूचना, कामकाज सुरू होण्यापूर्वीचा वेळ 0 अवर असतो. म्हणजे टाइम इमिडिएटली फॉलोइंग द क्वेश्चन अवर अँड त्याच्यानंतर जे बिझनेस ऑफ द हाऊस चालू होतं त्याच्या अगोदर. म्हणजे आपल्याकडे काय आहे, आपल्याकडं 11 वाजता आपलं सेशन चालू होतं, 12 वाजता हे 0 अवर, 12 AM, 12 वाजता सॉरी 12 PM मध्ये, 12 PM म्हणजे 00 असतं ना, तर 12 वाजता हे चालू होतं म्हणून याला 0 अवर म्हणतात. आणि अजेंडा ऑफ द डे असतं की आज आपण अजेंडा ऑफ द डे म्हणजे आज काय करणार आहे, तर 12 नंतर अजेंडा ऑफ डे याच्यामधला हा जो कालावधी असतो ना, ज्याला 0 अवर म्हणतात. मग हा ऑफिशियली असं कुठं नोटिफाय नव्हता, आपण इंडियन इनोव्हेशन आहे 1962 मध्ये 0 अवरची कन्सेप्ट आणली. हा आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये मेन्शन नाहीये, रूल्स ऑफ प्रोसिजर ऑफ लोकसभामध्ये मेन्शन नाहीये. 0 अवर 0 ठिकाणी मेन्शन आहे, असं लक्षात ठेवा. 0 अवर 0 ठिकाणी मेन्शन आहे, 0 अवर कुठंच मेन्शन नाहीये. तर पहिलं विधान लक्षात असू द्या. चौथं बघा, 0 तासाबाबत नियमात कोणती तरतूद नसल्याने कोणत्या दिवशी किती प्रकरणे मांडता येतील यावर कोणती मर्यादा नाही. बरोबर आहे ना. जर का एखादी गोष्ट तुम्ही प्रॉपरली नोटिफाय केलेला नाहीये, मेन्शनच केली नाहीये, मग त्याच्यावर तुम्ही कसं सांगणार आहे ना की या दिवशी तुम्ही 5 क्वेश्चन मांडू शकता, यावेळी तुम्ही 10 क्वेश्चन मांडू शकता. तर हे कुठे मेन्शन नाही, म्हणून हे विधान लक्षात कळतंय का. 0 अवर इंडियन इनोव्हेशन आहे, 1962 मध्ये आलेलं आहे. जे क्वेश्चन अवर नंतरचा तास आणि अजेंडा ऑफ डेच्या मधला जो टाइम असतो तो 0 अवर असतो. त्याचा कुठेही उल्लेख नसल्यामुळे त्याच्यामध्ये किती क्वेश्चन विचारायचे किती नाही असं काही बंधन नाहीये, म्हणून त्यासंबंधी पूर्वसूचना द्यायची पण गरज नाहीये. या ठिकाणी क्वेश्चन काय दिलं होतं, 0 प्रदमा मुद्दे मांडण्यासाठी दररोज 8-9 वाजता एवढे सभापतीला सूचना द्यावी लागते. नॉर्मली असं सूचना संबंधी नाही आहे. आणि सध्या 0 तासादरम्यान प्राधान्यक्रमानुसार दररोज 3 प्रकरणं बघा, असं टाइम क्वेश्चन वगैरे मेन्शन आहे. थोडं लक्षात असू द्या काय आहे थोडक्यात. ओके. 0 तास थेट प्रश्न तासानंतर चालू होतो आणि अजेंडा ऑफ डे पर्यंत राहतो. पूर्वसूचनेची नावांमध्ये गरज नसते आणि इंडियन पार्लमेंटरी इनोव्हेशन आहे, हे आपल्या संविधानामध्ये मेन्शन नाहीये, ऍक्ट मध्ये मेन्शन नाहीये, लोकसभेच्या रूल्स मध्ये मेन्शन नाहीये. 0 ठिकाणी मेन्शन आहे, ते 0 अवर आहे. केव्हा आले, 1962 मध्ये आलेले. ओके, ठीक आहे. त्याच्यासारखं जे कॉलिंग अटेन्शन मोशन आहे ते 1954 मध्ये आलेलं. कॉलिंग अटेन्शन मोशन 1954 मध्ये आणि 0 अवर केव्हा आलेलं आहे, 1962 मध्ये. हे दोघं लक्षात असू दे, दोघं इंडियन इनोव्हेशन आहे. त्याच्यानंतर भारतात केंद्र आणि राज्य शासनाच्या कायदेविषयक परस्पर संबंधात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. म्हणजे काय, आपल्याकडे ना सेंटर स्टेट रिलेशन आपण जो बघतो ना पार्ट 11 मध्ये, त्या संबंधी आपल्याला आहे हा विधान वगैरे की द सब्जेक्ट. आता कोणकोणते सब्जेक्ट आहे, शेत जमीन व्यतिरिक्त इतर मालमत्तेचे हस्तांतरण विषय संवती सूचीमध्ये. बरोबर आहे. एक तर तुम्हाला माहित असेल ना, ऍग्रिकल्चर लँड आपला राज्य सूचीमध्ये येतो, बेसिक जर तुम्ही माहितलं असेल तरी. हा बघा, करमणूक कर हा विषय संवती सूचीमध्ये समाविष्ट आहे, हे विधान पूर्णपणे चुकीचं आहे. कसं लक्षात ठेवणार बघा, आपल्याकडे एखादी मूवी रिलीज होते ना, एखादा चित्रपट रिलीज होतो, तर आपण काय म्हणतो की महाराष्ट्र गव्हर्नमेंटने काय केलं, त्या मूवीवर टॅक्स फ्री केलं. बरोबर आहे. एखाद्या मूवीला टॅक्स फ्री स्टेट गव्हर्नमेंट करते. मग स्टेट गव्हर्नमेंटला तो अधिकार कसा काय दिलेला आहे, कारण की करमणूक कर असेल, एंटरटेनमेंट जो आहे तो राज्य सूचीतील विषय. कळतंय का. म्हणूनच आपण एखाद्या मूवीला टॅक्स फ्री स्टेट वाईज होते, एखाद्या मूवीला वेस्ट बेंगॉल टॅक्स फ्री करते, एखाद्या मूवीला महाराष्ट्र टॅक्स फ्री करते. पण करमणूक हा राज्य सूचीतील विषय असेल तर क विधान चुकीचं आहे, क विधान चुकीचं आहे तर हा पर्याय चुकीचा आहे, क विधान चुकीचं आहे तर हा पर्याय चुकीचा आहे, क विधान चुकीचं आहे तर हा पर्याय चुकीचा आहे. मग क विधान चुकीचं आहे तर फक्त हा विधान बरोबर आहे, याच्याने पण तुम्ही जाऊ शकता. सगळं माहीत असण्यापेक्षा ऍप्लिकेटिव्ह नॉलेज पण तेवढं महत्वाचं राहणार आहे. आणि शेत जमीन तर तुम्हाला माहिती आहे ना, शेत जमीन हा राज्य सूचीमध्ये असतं आणि पुरातन वस्तू संग्रहालय हा विषय राज्य सूचीमध्ये येतो, हे पण बरोबर आहे. तुम्हाला कसं डील करता येतं कळतंय का. सगळे विषय पार्ट नसले तरी जनरल अवेअरनेस थोडं ठेवलं तर त्याच्याने पण काही गोष्टी तुम्हाला क्लिअर होते. ओके. पुढचा बघा, घटना परिषदेमध्ये विस्तृत चर्चा होऊन खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदांना समाविष्ट करण्यात आला नाही. इंटरेस्टिंग क्वेश्चन होता. पूर्ण डिस्कस केलं पण आपण ऍड नाही केला. तर तुम्हाला माहिती आहे ना, पहिलंच बघा, फंडामेंटल ड्युटी आहे ना, आपण ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन मध्ये नव्हती. माहित आहे ना तुम्हाला, आपण 42 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट केली होती, 1976 मध्ये केली होती, तेव्हा 10 फंडामेंटल ड्युटी ऍड केल्या होत्या. त्याच्यानंतर 11 फंडामेंटल ड्युटी 86 घटना दुरुस्तीने ऍड केली होती. या सगळ्या फंडामेंटल ड्युटी आपण नंतर ऍड केलेल्या आहे. ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन मध्ये होत्या का, नव्हत्या. म्हणून पहिला चुकीचं, म्हणजे आपल्या ऑप्शन मध्ये जे विचारलंय की कोणतं ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन मध्ये नव्हतं, तर तरी यायलाच पाहिजे. अनुच्छेद 368 ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन मध्ये होतं का, तर होतं.
कळते का? ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशनमध्ये होतं ना आर्टिकल 360, 352 आणीबाणी पण होतं आणि ऑर्डिनन्स 123 पण होतं. फक्त फंडामेंटल ड्युटी हा चॅप्टर आपल्याकडे कॉन्स्टिट्यूशन मध्ये नव्हता. 51A जो आपण पार्ट 4A मध्ये ऍड केला, सुवर्णसिंग कमिटीनुसार ऍड केला, 1976 मध्ये 42व्या घटना दुरुस्तीने ऍड केला आणि टोटल आपल्याकडे 11 फंडामेंटल ड्युटी आहे. हाच एक पार्ट आहे जो ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन मध्ये नव्हता, जो नंतर ऍड केला. म्हणून ओनली ए आपलं येणार आहे, म्हणजे फंडामेंटल ड्युटी येणार आहे. कळतं? सो यावरून हे तुम्हाला कळतं. ठीक आहे. सो आपण 15 क्वेश्चन जे महत्वाचे होते ते डिटेलमध्ये डिस्कस केले. तुम्हाला वाटेल का की लेक्चर खूप लेंथी होते, खूप मोठं होते, पण लक्षात घ्या हे महत्वाचं आहे ना, एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू डिटेलमध्ये अभ्यास करणं महत्वाचं आहे. सो काही आणखी तुम्हाला काही वाटत असेल खूप मोठं होतं किंवा काही, तर मला काही चेंजेस, काही सजेशन्स असतील तर डेफिनेटली मला कमेंट बॉक्समध्ये सजेस्ट करत जा. थँक्यू सो मच.